नमस्कार मित्रांनो, मराठी ट्रेडवाल्यामध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपण बघूया, काल जे आपण प्रेडिक्ट केलं होतं सेम तसंच घडताना दिसत आहे. आपण एक काल ही ट्रेंड लाईन मार्क केली होती की ही ट्रेंड लाईन आपला आता नेक्स्ट इथे टार्गेट असू शकतं आणि आज एक्झॅक्टली तिथेच जाऊन निफ्टी होल्ड झालेला आहे, त्याच्यावर पण गेलेला आहे थोडासा. याच्यामध्ये जर यांनी ही ट्रेंड लाईन जर इथे होल्ड केली, ही दुसरी जी आपली ब्ल्यू ट्रेंड लाईन आहे, ही जर ट्रेंड लाईन यांनी होल्ड केली इथे, तर गाईज निफ्टीचं टार्गेट जे आहे, पुढचं टार्गेट राहील याचं 23,800चं. लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. आणि एक काल मी तुम्हाला सांगितलं होतं, इथे इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरसारखा पण पॅटर्न दिसतो आहे हा, आणि त्याचंही हे ब्रेकआउट झालेलं आहे आज. आणि हे जर ब्रेकआउट आता सस्टेन झाल्यासारखं दिसतं आहे, पण आता जर याच्या खाली जर प्राईस आली नाही, तर आय थिंक निफ्टीचं टार्गेट 23,800च्याही वर जाईल. आणि मला असं वाटते की येणाऱ्या काळामध्ये निफ्टीचं टार्गेट, जे हेड अँड शोल्डरचं टार्गेट आपण जर लावलं, तर मला असं वाटते की हे जे टार्गेट आहे हे जाणार 24,300पर्यंत. दॅट मीन्स गाईज की ही जी रॅली आहे ही अजून 1000 पॉईंटची रॅली राहणार आपली. ओके, लेट्स सी, होप फॉर द बेस्ट गाईज. आणि याच्यामध्ये मी आज काय केलेलं आहे, तर आज मी सकाळी पुट सेल केलेला होता याच्यामध्ये, त्याचा मी स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवतो आता. आणि जसं पहिल्या 15 मिनटाची काल मी जसं सांगितलं की याच्यामध्ये मला या लेवलला जर काही भेटलं, डेफिनेटली मी इथे पुट सेल केली बॉलिंजर बँडच्या मिडमध्ये, आणि एक्झॅक्टली तीच लेवल आज त्यांनी मला दिली. आणि या आफ्टर दिस कॅन्डल मी इथे माझा पुट सेल केला, आणि लगेच मी 5 मिनटात इथे निघूनसुद्धा गेलो त्याच्यातून. फार कमी अमाऊंट आलं, 1516 रुपये आला आहे फक्त. पण लेट्स सी, आय एम हॅपी फॉर इट गाईज. आणि मी दुसऱ्या याच्यातसुद्धा कॉल सेल करून बसलेलो आहे. लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. अगर निफ्टी असंच चालला तर एकदम मस्त राहीन आपल्या इकॉनॉमीसाठी. धन्यवाद गाईज.